तर हॅलो गाईस, तर आज तुम्ही पाहत आहात माझा नवीन एक ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपली जी सुगदरची जत्रा असते तिचा की कशा प्रकारे असते. तर सर्वात पहिलं आजचे जे ब्लॉग होणार आहेत तर त्यामध्ये मी स्वतः काही बोलणार नाही, तर त्यामध्ये मला मदत करणार आहे तो म्हणजे प्रसाद कोळंबे. तर आजचा जो ब्लॉग होणार आहे तर त्याचा कॅमेरा मी स्वतः राहणार आहे आणि याचा जो सगळी काही माहिती आहे ती प्रसाद तू सांगणार आहे. आणि यानंतर आता आपण पाहणार आहोत की या पूर्ण जत्रेचं नियोजन अथवा येणाऱ्या भाविकांचं मनोगत हे आपण या पुढच्या ब्लॉगमधून आपण करणार. तर त्यामध्ये मला मदत करणार आहे प्रसाद. तर आता चालू होऊया. हो, नमस्कार. नमस्कार. आपण एक आपलं युट्यूब चॅनल आहे आपल्या वाडीतला आपल्या गावातला म्हणून घ्यायचं. तर आम्ही जस्ट आपली जी जो जत्रा उत्सव कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल जस्ट म्हणजे जत्रा उत्सव कधीपासून सुरू झाला की जत्रा उत्सव माहिती आपल्या पंचक्रोशीतल्या गावाला पुन्हा एकदा आपण म्हणजे त्यांचं ब्रेन वॉश होईल किंवा त्यांना माहीत पडेल. तर अशा कारणासाठी आपण एक छोटंसं ब्लॉग करतो, आपण शूट करतो. तर आम्हाला तुमचं मनोगत ऐकायला आवडेल, तर जोर सांगू शकतो. सगळ्यांना नमस्कार. आज हा जत्रोत्सव जो संपन्न होतो आहे तर तो हा आपल्या भवानी मातेच्या कृपेने संपूर्ण ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हा उत्सव संपन्न होत आहे. खरं तर या जत्रोत्सवाची जी सुरुवात आहे ती शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा जत्रोत्सव आहे. या संदर्भातली जी मी माहिती सुरुवातीला घेतली, मी माझी पहिली पुस्तिका जेव्हा लिहायचं ठरवलं तर त्यावेळेला त्याच्यामध्ये मला गावातील जी आपली पाटील मंडळी त्याच्यामध्ये सखाराम कोळंबे, त्याचबरोबर मराठवाडीतील अण्णा घाडगे, त्याचबरोबर माझे वडील श्रीपद घाणेकर, सरोदेवाडीतील केरू सहदेव क्षीरसागर, त्याचप्रमाणे असेच गावातील जे आपले नांदेवार मंडळी होते यांच्या माध्यमातून मी या देवीच्या संदर्भात म्हणजे देवीचा उगम कसा झाला, ही देवीची जत्रा आपण कशा पद्धतीने भरतो आहोत तर या संदर्भात माहिती घेतली. तेव्हा मला असं कळलं की ही जी देवी आहे ही स्वयंभू देवी आहे. आपल्या गावामध्ये पूर्वीच्या काळी जे मोकाशी म्हणून राहत होते त्या मोकाशांच्या नवसाला पावलेली ही देवी आहे आणि त्यांच्या नवसावरून त्यांच्या गोठ्यामध्ये ही उगम पावलेली देवी आहे. आणि ती मग देवी आपल्या येथील जे पाटील आणि मानकरी म्हणजे आमचे कोळंबे बंधू आणि घाडगे बंधू यांच्याकडे त्या देवीचा मान आलेला आहे. कारण का गावामध्ये त्यावेळेला हीच मंडळी मोठ्या प्रमाणावर होती आणि गावाचं सगळं जे व्यवस्थापन आहे ते सुद्धा व्यवस्थापन पाहणारी कोळंबे आणि घाडगे मंडळी होती. त्यामुळे देवीची एक प्रकारे सगळे पाळणूक करणं, तिची जपणूक करणं, तिच्या उत्सवाबद्दल तिच्या कार्यक्रमांबद्दलची जी सगळी जी आहे ती उठाटे ही मंडळी मानकरी आणि पाटील म्हणजे कोळंबे हे आमच्या गावचे पाटील आणि घाडगे हे आमच्या गावचे मानकरी अशा पद्धतीने ही मंडळी ते राहत असत. आता आम्ही एक ऐकलं होतं की आपल्या इथे ही आजूबाजूला जी मोठमोठे वृक्ष आहेत, झाडं आहेत, त्या झाडांबद्दलचा इतिहास आम्हाला ऐकायला आवडेल, तर त्याबद्दल काय माहिती देऊ शकता? या जुन्या मंडळीकडून मी ते ऐकलेलं आहे की त्याच्यामध्ये मला त्यांच्याकडून असं कळलं की हे जे 5 भेळे आहेत म्हणजे काही ठिकाणी ह्यांना हेळे म्हणतात तर काही ठिकाणी भेळे म्हणतात, बेहडे म्हणतात. तर हे जे आहेत तर यांची फळं ही खाली रुजत नाही. विशेष करून बऱ्याच ठिकाणी आपण जंगलामध्ये पाहिलं तर फळं पडली की ती रुजतात, परंतु हे 5 पांडवांसारखे आहेत. अशा प्रकारची एक मानसिकता, अशा प्रकारची एक धारणा आपल्या ग्रामस्थांच्या मनामध्ये आहे. आणि देवीचं हे जे एक शेजारी एक पाषाण आहे ज्याला दीपवत म्हणतात, ही सुद्धा अशी आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये काही मंडळी जेव्हा गर्दी किंवा त्यावेळेच्या परिस्थितीनुसार नवस करायची तर तिथं बसून सुद्धा नवस केला जायचा. आणि आपली ही जी देवी आहे हे जागृत देवस्थान आहे. म्हणजे या 2-3 तालुक्यामधली भाविक मंडळी तर असतेच असते. अगदी चिपळूणपासून मंडळी या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि या देवीच्या माध्यमातून अनेकांचे नवस ही देवी जिंकते आणि मनोरथ पूर्ण करते असे ही जागृत देवस्थान आहे. आणि या देवीमुळे एक प्रकारे छत्रछाया ह्या सुंदर गावावर आहे. मला आणखी एक विचारतो की आपलं जे इथलं आता आम्ही बघतोय की इथली असणारी लगबग, इथे असणारे सर्व व्यवस्थापन
तुम्ही ह्याच्याकडे कोणत्या बघता की आता इथलं प्रत्येक गावातलं एक आपलं रिपोर्ट देतोय की जेणेकरून आपल्या गावचा कार्यक्रम किती पद्धतीने आणि कशा प्रकारे चांगला होईल आणि लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या देवीचं नाव आपल्या पंचक्रोशीमध्ये म्हणा, आपल्या तालुक्यामध्ये मंडळगड चिपळूण अशा तालुक्यामध्ये कशा प्रकारे सर्क्युलेट होतो चांगलं कसं यासाठी खूप सारे प्रयत्न करताना दिसतात. तर त्याबद्दल काय सांगू शकता? खरंच सांगायचं गेलं तर आपलं हे सुंदर गाव आहे. सर्व धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. अगदी सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्या उत्सवांमध्ये सर्व म्हणजे 18 पगड जातीची मंडळी एकरूप होऊन काम करतात. मग धार्मिक विषय हा कोणाचा इथे आड येत नाही. म्हणजे ही मानसिकता आपल्या पूर्वजांपासून आजतागायत सुरू आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्या ह्या जत्रेच्या उत्सवाचं आहे. आणि या जत्रेच्या उत्सवाच्या माध्यमातून अनेक लोकांना हा एक संदेश मिळतो की इथं असणारे विविध जाती जमातीचे लोक इथं एकत्र येतात, एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. इथं ज्या विविध कमिट्या आहेत या कमिट्यांमध्ये सर्व धर्माचे लोक इथं एकरूपपणे ह्याचं नियोजन ह्या जत्रोत्सवाचं जे होतं ते सुद्धा अशाच पद्धतीने संपूर्ण गाव सगळ्या समाजाची लोक एकत्र येतात, एकत्र बैठक घेतात आणि पूर्णतः या जत्रोत्सवाचं नियोजन करतात. आणि याच्यामध्ये अग्रेसर तरुण मंडळी सुद्धा असते आणि काही वेळेला वयोवृद्ध मंडळी त्यांच्या पाठी म्हणजे त्यांचे पाठीराखे म्हणून उभे असतात. आणि केवळ गावातीलच मंडळी नव्हे तर पंचक्रोशीतील इतर मंडळ सुद्धा त्या गावाच्या ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रकारचं योगदान देतात. आणि खेड, दापोली, मंडणगड अगदी चिपळूणपर्यंत सर्व भावी भक्त एक आत्मीयतेने या देवीच्या दर्शनासाठी अगदी सकाळी 7:30 वाजता बघा इथे आरतीचा कार्यक्रम होतो. आणि आरती झाल्यापासून आता जी रांग तुम्हाला दिसते ही रांग निरंतर आणि रात्रीच्या वेळी पालखी नाचवण्याचा जो कार्यक्रम असतो त्यावेळेला जी काही गर्दी होते ती गर्दी म्हणजे वर्णन करण्या पलीकडची असते. आणि अशा वेळेला जर एखादा लहान बाळ किंवा एखादा पुरुष किंवा एखादी महिला जर मिस झाली, चुकली, तर ती शोधायची तर मंदिरात जर त्यांना अनाऊन्समेंट करायला लागेल. कारण का एवढी तुफान गर्दी. आणि या मागे हे जे काही कारण आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की देवीची जी प्रसिद्धी आहे, देवीचा जो लौकिक आहे, देवी जी लोकांच्या हाकेला धावते आणि हे जे जागृत देवस्थान सगळ्यांच्या आवडतं किंवा सगळ्यांच्या लोकप्रियतेचं श्रद्धेचं स्थान झालेलं आहे त्यामुळेच आहे. दादा धन्यवाद. आपण सुद्धा एक बहुमोल असं हे काम करत आहात की ज्याच्या माध्यमातून आपल्या देवीची महती, आपल्या गावाची महती इतरांपर्यंत पोहोचणार आहे. आपल्या सगळ्यांच्या पाठीवरती या देवीचा, आपल्या ग्रामदैवतेचा कृपा आशीर्वाद आहेच. आणि आपण सुद्धा अशाच प्रकारचे उत्तमोत्तम कार्यक्रम करत आहात. यापुढेही कार्य करत राहाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद. दादा धन्यवाद. हॅलो दादा नमस्कार. माझं नाव प्रसाद कोळंबे. आपल्या गावातील आम्ही तरुण वर्ग एक छोटासा ब्लॉग बनवतो, एक छोटासा व्हिडिओ बनवतो जेणेकरून आपल्या देवीचा आज जत्रोत्सव चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल ह्याबद्दल एक छोटीशी माहिती विचारतो. तर दादा तुम्ही तुमचं थोडं इंट्रोड्यूस करून तुमचं नाव सांगून आपण सुरुवात करूया. माझं नाव अशोक गणपत कोळंबे, जय भवानी विकास मंडळाचा मी सचिव आहे. आणि ह्या जत्रोत्सवामध्ये जे नियोजन असते त्या नियोजनाचा एक भाग म्हणून मी इथे सामाजिक सेवा करत असतो. ओके दादा, आम्ही इथे बघतोय तर आता देवळातली असणारी लगबग, देवळातलं असणारं वातावरण हे खूप सारं असं प्रसन्न वातावरण आहे. तर ह्याच्यामध्ये असणारं जसं की आता लाडू जो देवीचा प्रसाद आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता की हे म्हणजे तुम्ही ह्याचं नियोजन कसं केलं किंवा ह्याच्या मागचं काय कारण आहे असं? देवीचा प्रसाद म्हणजे आज कसं असतं, म्हणजे या जत्रोत्सवामध्ये बरीचशी दुकानं असतात, परंतु जे भक्त असतात त्या भक्तांचं असं म्हणणं होतं की आम्हाला देवीचा प्रसाद हा देवळातूनच मिळावा. यासाठी गेली एक 8-10 वर्ष आपण देवीचा प्रसाद म्हणून लाडू वाटप करतो आणि तो त्या पद्धतीने हे नियोजन केलं जातं. लाडू मागवले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून आपल्या मंदिरामध्ये एक कमी किमतीमध्ये आपण दिला जातो. दादा असंच आपण थोडंसं पुढे जाऊया. आपल्यासमोर आता दिसतंय की इथे पावती बुक्स आहेत किंवा असं लिहिलं तिथे ते पोस्टर्स लावतात की देवीची देणगी, देवीचे नवस स्वीकारले जातील. तर दादा आपल्याला ह्याच्यावर जाणून घ्यायला आवडेल की आपल्या देवीच्या भक्तांना आवडेल की इथे नियोजन किंवा हे काय आहे एक्झॅक्टली, जेणेकरून नाही ह्या गोष्टी कळतील. समजा ते आले आपल्या देवीच्या दर्शनाला तर मग त्यांची धावपळ न होता ते डायरेक्ट डेस्कवर येऊ शकतात. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? बऱ्याचशा लोकांना मंदिरासाठी आपल्या देवीसाठी देणगी द्यायची असते. देणगी देण्यासाठी त्यांची व्यवस्था म्हणून इथे दर्शन घेतल्यानंतर ज्यांना कोणाला देणगी द्यायची असते त्यासाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे आणि इथे प्रत्येकजण स्वइच्छेने इथे देणगी दिली जाते. आता आम्ही बघतोय की बरेच जण पावत्यालींना दंगा आहेत, कोणी पैसे करणार दंगा आहे. तर इथलं सगळ्यात नियोजन खूप छान झाले. आपण सर्वांनी मिळून आपल्या गावातील वरिष्ठ लोक सर्वांनी छान व्यवस्था केली. त्यानंतर आम्ही सगळ्यांच्या ID पासेस बघतोय आणि पुढच्या टेबलला आपण जातो. ID पास करताना आम्ही एक लिस्ट बघतोय, ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं दिली आहेत.
तर हे काय आहे? म्हणजे आपल्या जत्रोत्सवामध्ये आपण पोलीस संरक्षण वगैरे मागत नाहीये. त्या गावातील जे तरुण वर्ग आहे की गावातील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांच्यातूनच आपण स्वयंसेवक निवडतो. प्रत्येक ठिकाणी ते स्वयंसेवक प्रत्येक विभागामध्ये काम करतात. देणगी पावती पुस्तक असेल, दर्शनची रांग असेल, याची व्यवस्था असेल, कुठची आपल्या दुकानाची व्यवस्था असेल, त्यासाठी पार्किंगची व्यवस्था असेल, या ठिकाणी अशा पद्धतीने आपण ते स्वयंसेवक नेमतो. मग याचं नियोजन इथून होतं. त्याचं त्यांनी एक टेबल लावलेलं आहे. इथून आपले स्वयंसेवक हे ID कार्ड घेऊन जातात आणि आपापल्या परीने ते काम करत असतात. दादा आम्ही बघतो की तुम्ही अक्षरशः म्हणजे कोणाला जरी काही लागलं तरी त्याची व्यवस्था केली आहे. तर येणाऱ्या भक्तजनांना एक चांगला संदेश आहे की जर कुणाला पायाला लागलं, कारण का आपल्याकडे असणारी पर्यावरणाची जी काही व्यवस्था आहे, जसे की कुठे खड्डा आहे, कुठे दगड आहे, कुठे ठेच लागू शकतं, तर त्याचे तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे. दादा असं तर आपण पुढे जाऊया. आपल्याला एक साधारण आपल्याला मंदिरं पण एक कव्हरेज करतो. आता आपण बघतो एक पाण्याचा टँक, तिथे थंड पाणी किंवा साधं पाणी दोन्हीची व्यवस्था केली, जेणेकरून येणारा सर्व वर्ग, सर्व येणारे भक्तगणांना चांगलं पाणी मिळेल. तर दादा याच्याबद्दल काय तुमचं थॉट आहे? आपल्याकडे इथे येणाऱ्या भाविकांना पाण्याची गैरसोय होत असते. आमच्या लक्षात आलं तर आपल्या इथूनच आपल्या एक गावातील ग्रामस्थ लतीफ कोळंबे यांनी आपल्या या मंदिरासाठी ब्लू स्टारचा एक चांगला फ्रीजर दिलेला आहे आणि तो आपल्यासमोर आहेच आणि त्याची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि पुढच्या वेळेस आपण अशा पद्धतीने जे आपल्या भाविकांचा गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. याच्यापुढे जे ज्या नवीन योजना असतील त्या पद्धतीने हे आपण व्यवस्था केलेली आहे. आता असं आपण पुढे आता आपण बघतोय की इकडे असणारी रांग की जवळजवळ वाढतच जाते. तर दादा आपण असं बघितलं, आता आमच्या कॅमेरामॅन आमचे आहेत आदेश कोळंबे, ते आपल्याला दाखवतात, साधारण ओव्हरव्ह्यू दाखवतात की देवळातली आतील व्यवस्था, आतील रचना, आतील असणारी रांग किंवा या रांगेचं नियोजन आम्ही तुमच्याकडून ऐकायला आवडेल की या रांगेचं असणारं नियोजन किंवा ही माणसं किती वाजेपर्यंत असतील, म्हणजे रात्रभर असतील, सकाळपर्यंत असतील की पहाटेपर्यंत असतील, म्हणजे पहाटेची आरती पण असतील किंवा संध्याकाळची आरती होईल एक 8-9 वाजता. तर ह्याबद्दल काय सांगू शकतो? आपण सकाळी दर्शनाला 8 वाजता सुरुवात होते. दर्शनाला 8 वाजता सुरुवात झाल्यानंतर ह्या रांगेला सुरुवात होते आणि ही रांग जवळजवळ दुसऱ्या दिवशी रात्र साधारण 1-1:30 वाजेपर्यंत रांग सतत चालू असते. आणि अशा पद्धतीने ह्या रांगेची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि ज्या लोकांना खरोखरच जे अपंग असतील, गरोदर महिला असतील, ज्यांची छोटी मुलं असतील, त्यांना आपण डायरेक्ट रांगेत उभं न राहता आपण डायरेक्ट व्यवस्था केलेली असते. आणि अशा रीतीने हे रांगेची व्यवस्था आहे. ओके दादा, आम्ही सकाळी येते आता पाहिलं होतं की आपल्या देवीच्या आवारात जे एक सपोज कुणाला लवकर यायचं किंवा जायचं असं पण घाईगडबड असेल तर त्यासाठी काय व्यवस्था केली आहे? आपल्या याच्यामध्ये दर्शनासाठी जे आलेले लोक असतात, जे भाविक असतात, त्याच्यामध्ये एखाद्याला कोणाला अर्जंट काम असेल किंवा अति महत्त्वाचं काम असेल त्याच्यासाठी आपण एक पासची व्यवस्था केलेली आहे. 50 रुपये पास आपण ठेवलेले आहेत. सर्वांसाठी नाही, परंतु अगदीच कुणाची गरज असेल असे काही ठराविक लोक असतील त्यांना बाबा लगेच दर्शन घेऊन जायचं आहे तर त्याच्यासाठी आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे. ओके दादा, थोडं आपण आता मंदिराकडे जाऊया. आपण देवीबद्दल थोडं जाणून घेणार आहोत की देवीबद्दल असणाऱ्या गोष्टी. आज पाटील म्हणून सन्माननीय अशोकदादा कोळंबे यांच्याकडून आपण पुन्हा एकदा जाणून घेऊ की आपल्या देवीबद्दल म्हणजे कसा स्टार्टअप होतो किंवा सुरुवात कशी केली जाते. आपण ऐकलं असेल की आम्ही ऐकलं होतं की देवीला असणारे ती रूपं कशी लावली जातात, त्यामुळे ते मानकऱ्यांना आपण आणतो कसे, तर एक सर्वांना आपण गावातले म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर मग बाकीच्या लोकांना किंवा आपण स्टार्टिंग आपण करतो कशी, देवीला साडी नेसवणं किंवा देवीचे जे सोनं नाणं अर्पण घालणं, अलंकार देणं, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आपण सुरुवात कुठून करतो? सकाळी 7 वाजता 6 वाजता आता तुम्ही गावचे पाटील आहात की पाटील ह्यातून होणारी कामं आपण भक्तांपर्यंत, आपल्या गावकऱ्यांबद्दल, पंचक्रोशीपर्यंत आपण कशी पोहोचू शकतो त्याबद्दल आम्ही 2 शब्द आहे. आपल्या गावामध्ये ह्या देवीचे मानकरी घाडगे आहेत आणि पाटील म्हणून कोळंबे आहेत. आपल्या देवीची जी रूपं असतात ती रूपं घाडग्यांच्या इकडे असतात. ती रूपं आपण सकाळी लवकरात लवकर जास्तीत जास्त 6 वाजता आपण त्यांच्याकडून आणण्यासाठी, जेणेकरून भाविकांची गैरसोय नाही म्हणून आपण त्याच्यावर ते सकाळचं काम करतो. त्यासाठी आणण्यासाठी आपल्या कोळंबे पाटील हे सकाळी जातात. ती रूपं मंदिरामध्ये आणली जातात. आणल्यानंतर आपण त्यांची त्या रूपांना देवींच्या साड्या नेसवणे, दागिने घालणे, त्यांची रूपं व्यवस्थित लावणे अशी व्यवस्था झाल्यानंतर मग आपण दर्शनाला लोकांना सुरुवात करतो. दादा, आम्ही ऐकलं होतं की आपल्या देवीच्या इथे पालखी येते, म्हणजे संध्याकाळी आपण गावकरी जातात दुपारी आणि देवीला आपला जो
सुंदरगावचं ग्रामदैवत, तर मग ते पालखी आहे, तर मग त्याबद्दल काय 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 सांगू शकता? आता आपल्या जत्रोत्सवामध्ये भवानी देवी आणि एकविरी देवी या देवीचा हा जत्रा उत्सव आहे, परंतु आपले ग्रामदेवता म्हणून हम्माई कालकायनं मान आहे, त्या देवी आहेत, त्यांचे जंगलात आपलं मंदिर आहे, त्या मंदिराची पालखी ह्या आपल्या जत्रोत्सवामध्ये आणली जाते. त्या आणल्यानंतर रात्र साधारण 9 ते 9:30च्या दरम्यान ती पालखी या ठिकाणी ह्या जत्रोत्सवामध्ये नाचवली जाते. मग ती पालखी नाचत असताना ह्या विभागातून किंवा जे भाविक असतात ते भाविक ते पालखी नाचवण्यासाठी खूप भरपूरशी अशी गर्दी करतात आणि अशा रीतीने हा पालखीचा कार्यक्रम इथे संपन्न होतो. आता आम्ही बघतोय की साधारण इकडे दुकान व्यवस्था असणारे छोट्या धंद्यावाल्यापासून मोठ्या धंद्यावाल्यापर्यंत, जसं की मिठाईवाले 2-3चे दुकानं असतात, छोट्या फुगेवाला असतो, खूप सारे दुकानं लावले, त्यांचं डेकोरेशन केलंय, मंडप लावले. तरी साधारण ही असणारी दुकान व्यवस्था, असणारे मंडप डेकोरेटर्स, अनाऊन्समेंट की ही दुकानं असते कशी, हे जाऊन गेला आवडेल आपल्या सर्वांना. साधारण किती असते, म्हणजे साधारण 100 दुकानं असतात, 500 दुकानं असतात, किंवा तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागतं? ही दुकानं व्यवस्था जेव्हा येतात, एखादा मालक येतो की मला हे दुकान पाहिजे किंवा मला ही जागा पाहिजे, त्यावेळी मग तुमचं स्ट्रगल कसं असतं? जत्रोत्सवाची तारीख आपली जी असते पौष पौर्णिमा, त्या पौष पौर्णिमेच्या अगोदर 10 ते 15 दिवस अगोदर ह्या आपल्या जत्रोत्सवाची तयारीला आपण सुरुवात करतो. ती तयारीला सुरुवात करताना आपण एक कमिटीचं एक नियोजन करतो, नियोजन कमिटी. त्या कमिटीच्या मार्फत मग ह्या आपल्या विभागामध्ये जे आजूबाजूच्या परिसरातून जे उद्योगधंदे घेऊन येतात, कोण मिठाईवाले असतील, कटलरीवाले असतील, चायनीजवाले असतील, आईस्क्रीमवाले असतील, विविध प्रकारचे हत्यारे असतात, सर्व प्रकारचे ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना लागणारे जे अवजार असतात ते असतात. अशा अनेक प्रकारची दुकाने घेऊन इथे लोक येतात, परंतु आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तर 350-300च्या आसपास ते दुकाने लागली जातात. म्हणजे म्हणजे आपण आजूबाजूचे जे लोक आहेत व्यावसायिक झाले, छोट्यापासून मोठ्यापर्यंत, आपल्या देवीच्यामुळे त्यांना कधी रोजगार पण उपलब्ध झाला, ह्याच्यामुळे काय म्हणजे साधारण चांगला या ठिकाणी आपली जत्रोत्सव जर साधारण 1-2 दिवस असते, एक दिवस होते, दुसऱ्या दिवशी समाप्त होते, परंतु या 2 दिवसामध्ये या ठिकाणी भरपूरशी उलाढाल होते आणि ह्या इथे जे दुकानदार असतात ते वर्षानुवर्ष वाढत चालत, आपल्याकडे जागा अपुरी पडते. मग आपण जिथं जिथं गावात ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा असते तिथे त्या ठिकाणी आपण ह्या लोकांची व्यवस्था करतो, पण कुठलाही दुकानदार इथून परत जातात कारण त्यासाठी आपण सदैव गावातील ग्रामस्थ किंवा जे स्वयंसेवक सदैव तत्पर असतात. दादा धन्यवाद आपल्या दिलेल्या माहितीबद्दल, खूप खूप आभार. पुन्हा एकदा थँक्यू. नमस्कार. आपण पुन्हा एकदा आपण सर्वजण पाहतोय की आपल्या लाईव्ह दर्शन आपल्या युट्यूब मार्फत आपल्या सर्वांना बघायला मिळतं की आपल्या गावातील आदेश करून आपल्या सर्वांपर्यंत आदित्य करून आपल्या सर्वांना लाईव्ह दर्शन मिळतं की देवीचं असणारे परंपरेनुसार असणारे दागिने आणि देवीचे रूप घातल्यानंतर रूप आपल्या सर्वात पाहायला मिळतं. आपल्या दादा तर तुम्ही काय सांगत आहे, इथली असणारी व्यवस्था, इथलं असणारे मंडप डेकोरेटर्स किंवा आपल्या असणाऱ्या गावचा उत्सव हा चालू करण्यासाठी साधारण कधीपासून आपण सुरुवात केली आहे, म्हणजे साधारण किती महिने झाले असतील, किंवा एक साधारण म्हणजे काहीतरी तुमचं आपलं प्रिडिक्शन असेल की आता सुरुवात करूया, तर यातले चॅलेंज किंवा आपण हे कशा प्रकारे केलं? नमस्कार, मी स्वतः संजय बाबू कोळंबे. प्रथमतः येणाऱ्या भाविकांचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटी जावो हीच आई भवानीच्या चरणी, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता तुम्ही विचारलात नियोजनाबाबत. नियोजनाचं बोलायला गेलात तर खरं आपल्याकडे जवळजवळ 4 ते 5 महिने आधी तयारी केली जाते. एक गावची मिटिंग घेतली जाते, त्यामध्ये एक संयुक्त मिटिंगमध्ये कम्युनिटी असावी असा निर्णय केला जातो. त्या कमिटीच्या माध्यमातून एक जत्रा उत्सव समिती स्थापन करून त्याकडे काही जबाबदारी दिलेल्या असतात. याच वर्षी असं एक नव्याने जबाबदारी म्हणजे एक कलरचं काम होतं, ते एक जवळजवळ साधारण 2 महिन्यापूर्वीचं नियोजन होतं ते, परंतु अचानक आपल्याकडे ते दिवस फार कमी असल्यामुळं अगदी एक 15 दिवसाच्या अवधीमध्ये ते आपण यशस्वीरित्या अगदी पार पाडलेलं आहे. दादा आम्ही बघतोय आपल्या मंदिराचा घुमट आणि त्याचं असणारं पेंटिंग्स खूप आकर्षक असं झालं आहे, तर त्याबद्दल आपण 4 शब्दात सांगितलं किंवा माहीत पडलं की असणारं मंदिराचं घुमट म्हणजे लांबून जरी पाहिला तरी तो इतका ॲट्रॅक्टिव्ह झाला की बाबा काय आहे, कोणी केलं आहे, तर हे कुतूहल आहे सर्वांमध्ये, तर ते कशा पद्धतीने आणि कोणी केलं आहे? आपण बऱ्याच वर्ष ठरवत होतो की आपल्या मंदिराला अगदी म्हणजे बांधल्यापासून कलरची म्हणजे व्यवस्था तशी पाहिजे तशी केलेली नव्हती. आपल्या मनामध्ये गावड्यांचा असा विचार आला की आपण एक मताने विचार करून एक आपल्या देवळाला कलर असावा, म्हणून आपण काही कोटेशन मागवले होते. त्यातून आपल्याला श्री मस्के यांनी मंदिराचे घुमट बांधकाम केलं होतं, त्यांच्याकडून आपल्याला व्यवस्था चांगल्या प्रकारे होईल म्हणून तसं आपण ते प्रयत्न केलेले आहेत आणि मस्के हे आपण हे केलेलं आहे. ओके दादा मी असं म्हणतोय की आपलं इथे असणारी दुकान व्यवस्था, तर या दुकानासाठी आपल्याला आलेले चॅलेंज
आता आम्ही बघतो की प्रत्येकाला चांगला स्पॉट पाहिजे असतो की मला इथं मी दुकान लावलं तर माझा धंदा चांगला असं प्रत्येकाचं नाही आहे. मग ते चॅलेंज तुम्ही कसे फेस केले की टोटल नंबर ऑफ काउंट किती आहे इथे, तर हे साधारण आपल्या सर्वांना जाऊन घ्यायला आवडेल किंवा माहीत पडेल की यासाठी चॅलेंज काय फेस करतोय आणि हे कशा प्रकारे तुम्ही आणलं आतापर्यंत म्हणजे सुरळीत ठेवलं आहे. इथली व्यवस्था बघायला गेलात तर तशी फार अवघड असते, कारण का येणाऱ्या लोकांचं नियोजन करणं हे प्रथमदर्शी बघितलं तर आपलं ते सर्वांचं एक कर्तव्य असतं. त्यासाठी आपले अगदी मनापासून काम करणारे स्वयंसेवक भरपूर असतात. आपण जे दुकानाचं नियोजन करण्याचं बोललात तर दुकानाच्या नियोजनामध्ये बऱ्याच गोष्टी सर्वांना मला अगदी मोक्याचा स्पॉट असा हवा असं की जेणेकरून माझा बिझनेस पण चांगला होईल, जेणेकरून आपला बिझनेस चांगला झाल्यानंतर आपल्याला पण कोणात भर पडेल. त्या उद्देशाने सर्वजण अगदी झटत असतात. त्या उद्देशाने आणि त्यांच्या अगदी सर्वांच्या संमतीने नाही, परंतु त्यांना जशी ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण त्यांच्या जागेचं नियोजन करत असतो. कॅमेरामॅन आदित्यबरोबर मी प्रसाद. आपल्यासमोर आहेत आपल्या भवानी देवीच्या यात्रेनिमित्त आलेले भक्तगण. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा असणारा ओव्हरऑल एक्सपिरियन्स, असणारा अनुभव आपल्या भवानी देवीचा जत्रोत्सव जो वर्षानुवर्ष चालत आला आहे, तर त्याच्याबद्दल त्यांचे 2 शब्द बघूया. त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे तो. तुमचं नाव. नमस्कार, मी रुपाली चेतन कारंडे आणि माझं हे माहेर आहे सुखदर गाव आणि अगदी लहानपणापासून मी या उत्सवाला येते. जसं मला जमेल तसं मी येते आणि यावर्षी मी खूप वर्षानंतर आलेली आहे. पण ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि खूप डेव्हलपमेंटसुद्धा झालेली आहे इथे बऱ्यापैकी. म्हणजे जसं मी लहानपणी यायची त्याच्यापेक्षा खूप जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे. छोटंसं मंदिर होतं त्यावेळी 4-5 वर्षापूर्वी एक नवीन मंदिर केलं आणि मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर पहिल्यांदा आली आहे. पण खूप छान वाटलं मला आणि सुव्यवस्था पण खूप छान आहे इकडची. ओके. एक साधारण असणारी लाईन व्यवस्था किंवा इथलं असणारं म्हणजे ग्रामीण लेवलवर असणारं थोडक्यात नियोजन, तर ह्याबद्दल काय सांगू? नियोजन पण छान आहे. यावर्षी जसं मी सांगितलं की मी आता स्वतः 12 वर्षानंतर आलेली आहे. पण आधी जेव्हा लहानपणी आम्ही यायचो त्यापेक्षा खूप जास्त छान झालेलं आहे. हे किती वर्ष की साधारण तुम्ही किती वर्षापासून इथे ऐकलं किंवा तुमचं नाव कसं पहिलं सांगाल? माझं नाव दीपाली दिलीप रेवाळे. मी राहणार पुरुष तुंबेवाडी. अच्छा. आणि मी आता खूप वर्षांनी मी इकडे सुखदर माझे सासूबाईचे माहेर आहे आणि माझ्या मिस्टरांचे आजोळ. अच्छा. तुमचे मिस्टर पण आले तुमच्याबरोबर? हे माझे मिस्टर. हां, नमस्कार. दिलीप विश्राम रेवाळे. अच्छा. तर मी आता म्हणजे गेल्या वर्षी खूप आजारी होते. अच्छा. तरी पण मी अशीच आपली म्हटली की मी पुढच्या वर्षी चांगले झाले तर इथपर्यंत पोहोचेन. ओके. मग आता तुम्हाला काय म्हटलं बरं वाटतंय की कसं मला काय? खूप बरं वाटतंय आणि एवढं बघून सगळं आनंद होतोय ना की मी तिथे आले ना तेवढंच मला भरून आलं होतं. हॅलो सतीश सर, नमस्कार. नमस्कार. हा बाबा ना, नमस्कार. सतीश सर. हां, बोला. आम्ही बघतोय तुमची असणारी लगबग. सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगितलं बरोबर. आम्ही एक छोटासा ब्लॉग बनवतो तुमच्या माहितीसाठी. आपल्या गावच्या आदित्य कोळंबे आणि मी आपल्या देवीची असणारी पूर्ण व्यवस्था, तिथली दुकान व्यवस्था, असं एक छोटासा आपण व्हिडिओ बनवतोय. आम्ही तुमचं काम तुम्ही कंटिन्यू ठेवा. आम्ही एक तुमचं जसं ओळख करून देतो की तुमचं नाव काय आम्हाला माहीत पडलं बरं होईल. माझे नाव सतीश गुणाजी कोळंबे. अच्छा. मी इथले गावाचे रहिवासी आहेत. अच्छा. आम्हाला थोडं माहीत करून घ्यायला आवडेल की साधारण किती वर्षापासून तुम्ही हे दुकान चालू केलं? 5 वर्षापूर्वीपासून चालू आहे आमचं दुकान. अच्छा. म्हणजे ह्याच्या मागचं तुम्हाला कारण काय वाटतं की बाबा आम्ही का दुकान चालू केलंय किंवा काय असेल? आम्ही असं दुकान चालू केले की आमच्या पाठी म्हणजे लोकांना पब्लिकांना चांगली मिठाई वगैरे व्यवस्थित हे द्यायचे. व्यवस्थित म्हणजे ते व्यवस्थित दरामध्ये मिठाई व्यवस्थित दरामध्ये तुम्ही म्हणजे फायदा न बघता इथे येणारे भक्तगण त्यांच्यासाठी देवीचा प्रसाद म्हणून आम्ही व्यवस्थित चालू. अच्छा. नमस्कार. कॅमेरामॅन आदित्य कोळंबे बरोबर आपण एक छोटासा ब्लॉग बनवतोय. आपण आज पौष पौर्णिमा आपला भवानी देवीचा जत्रोत्सव, त्यानिमित्तानं आपल्या सुखदर गावचे प्रथम नागरिक सन्माननीय अनंतनारायण कोळंबे सरपंच आणि आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय जयसिंगदादा दयाळकर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की साधारण आपल्या भवानी देवीचा जत्रोत्सव आपण कशा पद्धतीने साजरा करतोय. या देवीची असणारी, आपल्या मंदिराची असणारी परंपरा, त्यानंतर ह्या आपल्या काही वर्षापूर्वी झालेलं नवीन मंदिर, त्याचप्रमाणे आजूबाजूचं असणारं वातावरण, इथे असणारी दुकानं, इथलं सर्व अरेंजमेंट, ह्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत. तर मी पहिलं आपल्या सुखदर गावचे सरपंच सन्माननीय अनंतनारायण कोळंबे यांना विचारतोय की आपण आपल्या देवीचा जो
जत्रा सुरू आहे तर साधारण आपण हे सकाळी भाविक येतात तर मग ते जसं की आम्हाला माहीत पडलं की ते सकाळी पहिल्या की रूपं लावली जातात तर नक्की म्हणजे हे काय असतं? कसं आहे माहिती आहे, सर्वप्रथम आज या ठिकाणी जो यात्रोत्सव साजरा होतोय या यात्रा उत्सवासाठी जे भक्तगण आलेले आहेत या भक्तगणांसाठी मी एक माझ्या गावाच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्याचबरोबर माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देतो. ही रूपं म्हणजे आम्ही असं ऐकलं होतं की ही रूपं सगळं देवीचा साज देवीचं अलंकार हे मानकऱ्यांकडे ठेवलेले असतात. तर मग तिथून आणून ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून गावकरी अगदी सकाळी 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून इथे तयारी करतात, बरोबर ना? नक्की. ओके. अगदी सकाळी आदल्या दिवसापासूनच तयारी खूप सुंदर पद्धतीने चालली असते. कमिटींचं नियोजन असतं की सकाळी सगळ्यांनी 5 वाजता येऊन आपले सकाळी अगदी 7 वाजता रुपी लावून त्याची आरती वगैरे होऊन कार्यक्रम सुरू होतो. अशा पद्धतीचा कार्यक्रम असतो. आपण जातो आता आमच्या सुगदरगावचे उपसरपंच सन्माननीय जयसिंगदादा दयाळकर यांना मी विचारतोय, साधारण आपल्या या मंदिराच्या आजूबाजूची जे काही दुकानं आहेत तर इथलं वातावरण तर हे ह्याचं नियोजन म्हणा की साधारण बाबा आम्ही ऐकलं होतं सकाळी की 300 दुकानं ओव्हरऑल आहेत तर मग याचं आजूबाजूची लोक कशी येतात म्हणजे याच्या मागचं काय आहे की लोकांना कसा बरं फायदा होऊ शकतो? सर्वप्रथम तुमच्या यूट्यूब चॅनलचं आम्ही स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही मुलाखत आमच्या इथे प्रथम तुमच्या ग्रामच्या वतीने. आणि हे जत्रेचं नियोजन आहे ते नियोजन सालाबादप्रमाणे होतं आणि गाव कमिटी असते आणि मुंबई कमिटी असे दोन मिळून सर्व मिळून कमिटी काम करतात. आणि दुकानाचं नियोजन आहे ते अगोदर दरवर्षीप्रमाणे ठरल्याप्रमाणे ते नियोजन पद्धतशीर त्या लाईनीशीर पद्धतीने आखून रूपरेषा आखून ते पद्धतीने करतात. दुसरी गोष्ट जी सकाळी सुरुवात होते ती संध्याकाळीपर्यंत पालखीची मिरवणूक वगैरे वर्ग चालू होते. भाविक पण मोठ्या संख्येने येतात, दरवर्षी येतात, त्याच्यावर्षी पटीने येतात. परंतु नवस पण असतात त्याच्यामध्ये. दर्शनाचे पण लाभ घेतात. असे असंख्य भाविकांची जे मनोकामना ते सालोंसात ते भवानी देवी ती इच्छा पूर्ण करते. आणि आपलं हे देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि प्रकट झालेलं हे देवस्थान आहे. त्याच्यामुळे असंख्य म्हणजे पिढ्यानपिढ्या हे जत्रा उत्सव चाललेला आहे. ते सुगदरगावचे सरपंच यांना मी विचारतोय, साधारण पालखी नाचवणं हा एक कार्यक्रम असतोय तर याबद्दल आपण पालखी आता येईल असं वातावरण झालं आहे तर त्याबद्दल आपलं थोडं 2 शब्द. सर्वप्रथम कसं आहे माहिती आहे का, जी या 5 बहिणींचं एक देवस्थान आहे. 2 बहिणींचं मंदिर म्हणजे भवानी आणि एकिवली हे देवीचं मंदिर इथे समोरच आहे. आणि जे 3 बहिणी आहेत म्हणजे गावदेवी ग्रामदेवत म्हटलं जातं ती मंदिर थोडंसं गावाच्या बाहेर बाजूलाच असल्यामुळे त्या मंदिराची जी मंदिरातून मूर्तींची पालखी आणली जाते ती पालखी त्या पालखीचं वैशिष्ट्य असं की ती पालखी मंदिराच्या आवारात आतमध्ये घेतली जात नाही. त्यांच्यासाठी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अगदी चांगल्या पद्धतीने सजावट करून डेकोरेशन करून तिथे बसवली जाते. परंतु ती पालखी जेव्हा मंदिरातून निघते त्यावेळेला सर्वप्रथम येतेवेळी मानकऱ्यांकडे येते आणि मानकऱ्यांचा मान घेतल्याच्या नंतर ती जे पाटील आहे ते पाटलांकडे येते. पाटलांच्या तिथून तो पाटलांचा मान झाला की नंतर ती एक 9-9:30च्या दरम्यान तिथून उठवली जाते. अगदी बाजा बिजा वाजवत अगदी आल्याच्या नंतर सुरुवातीला की मंदिराला 5 प्रदक्षिणा घातली जातात. त्याच्यानंतर ती पालखी नाचवली जाते. अगदी बाहेरगावावरून येणारे सर्व भाविक भक्त हे सर्व ते पालखी नाचवण्याचा आनंद घेतात. कारण का दरवर्षी जे जागृत देवस्थान आहे हे प्रसारित झालेलं असतं. त्याच्यामुळं जे येणारे सर्व भक्तगण आहेत की पालखी नाचवण्याचं खूप अगदी आनंदाने नाचवतात. आणि त्यासाठी सर्वप्रथम अगदी यात्रेला किंवा आपल्या गावाचं नाव खराब होऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाचं जे आमची तरुण मंडळी मुंबईकर मंडळी आहे किंवा गाव कमिटी आहेत यांनी CCTV फुटेज लावलेले आहेत आणि अतिशय सुंदररीत्या त्याचं जे कारभार आहे अगदी सुरळीत कोणताही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने होतं आहे. आणि ती पालखी नाचून झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्या सिंहासनावर आतनस्थ होतं. त्याच्यानंतर तिथे आमचे गोंधळी दादा आहेत त्या प्रत्यक्षात तिथं मग गोंधळ मांडला जातो. गोंधळ झाल्याच्या नंतर ड्युट्या नाचवल्या जातात. अशा पद्धतीने तिथे वर्ण. दादा तुमची थोडं ओळख करून दिलात तर मला बरं होईल. बरं, मी या गावचा रहिवासी आणि पाटील गणेश राजाराम कोळंबे आणि माझ्याबरोबर आपल्या गावचे मानकरीच आहेत. आमचे सुगदर मराठवाडीमधील मानकरी म्हणून माझे नाव बाळकृष्ण शंकर घाडगे. मी मराठवाडीत राहतो. या जत्रोत्सवासाठी मी मुंबईवरून आणि ते आम्हाला दरवर्षी यावं लागतं कारण या ठिकाणी सर्व पब्लिक बाहेरची वर येते. सुखसुविधाने सर्वांना नवसाळावर पावणारी त्यामुळे सर्व त्याच्या आनंदात सर्व लोक येतात. व्यवस्थित सर्व स्वयंसेवक सर्व व्यवस्थित करतात. त्यामुळे आम्हाला पण दादा एक थोडं मला आवर्जून विचारायचं वाटेल, दादा तुम्ही येताना रिझर्वेशन केलं होतं काय?
आम्ही साहेब आम्ही यात्रेसाठी आम्ही प्रायव्हेट गाडी करून आहोत. अच्छा 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 आमचे सर्व असं मी बऱ्याच वेळा ऐकलं आहे दादर रत्नागिरी पॅसेंजर झाली तेजस एक्सप्रेस अक्षरशः जनरलमध्ये आपल्याला माहिती आहे की अचानक आपला प्रवास होतो आहे. आपण कोकण करतात तर म्हटलं आपला प्रवास म्हणजे काय धक्के देत आपण जसं ट्रेनमध्ये धक्के देत प्रवास करतोय तर सर्रास असा प्रवास होतोय. जरा मी 2 मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करायचा कॉल येतोय मला वाटतंय. हां तर दादा तुमचा हा प्रवास म्हणजे मला वाटतं तुम्ही पण गाडी वगैरे करून आलात की कसं काय की खरं सांगायचं तर माझ्याकडे मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि मला एवढी प्रचंड हौस आहे की मी देवीचा एकही उत्सव मग तो जत्रोत्सव असू दे शिमगा असू दे किंवा आणखी नवरात्री उत्सव असू दे आम्ही इथे आवर्जून आणि आवर्जून म्हणजे आम्ही पूर्णच पहिली तयारी करूनच ठेवतो की या तारखेला जायचं आहे आपल्याला. त्या उद्देशाने आम्ही निघतो आणि येताना एवढा आनंद असतो की तो शब्दात व्यक्त नाही करता. इथलं आम्ही थोडं फिरलो आहे वातावरण खूप छान झालं आहे. भावनी देवीचं आलेले भक्तगण त्यांची श्रद्धा आम्ही बघतोय की अक्षरशः सकाळपासून रांगाच लागल्यात. असं नाही की कोण येऊन काय कुणाला त्रास नाही काही नाही तर अशा पद्धतीने इथलं नियोजन चाललं आहे.